गुड मॉर्निंग कोकण, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। हा, आता आपण कोकणात चाललो आहोत। बऱ्याच वेटिंग नंतर गोप्रोच ऑन करायची संधी मिळाली, कारण की पाऊस होता आणि पाऊस आणि कोकणात जायला आता ट्रॅफिक। आज 6 तारीख आहे, उद्या गणपती येणार आहेत, त्यामुळे आपण कोकणात चाललेलो आहोत। तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी, मुक्काम पोशी सुतारवाडी। काय चाललंय मग, काय म्हणताय, कसं चाललंय? गणपतीची तयारी झाली का तुमची? काही 4 वाजता निघालेलो, आता वाजले 8:45 आणि आम्ही लोणेरेला आहोत। आता लोणेरे सोडलंय। आता माणगाव पर्यंत ट्रॅफिक तर असतंच, वडखळ ते माणगाव। बरेच रायडर आता निघाले आहेत कोकणात जायला। हे बघा ना, निसर्ग दृश्य बघा ना, केवढं भारी वाटतंय। थांबून लँडस्केप करू शकतो, पण सध्या घाई आहे, घरी जाऊन डेकोरेशन वगैरे करायचं आहे। सामान तर सगळं पाठवलंय घरी, भाऊ एक गेलाय पुढे, आत्ताच पोहोचलाय तो, त्याचा कॉल आलेला। बघूया आता आपण कधी पोहोचतोय। तर आज आपल्या सोबत आहेत मयुरेश पांचाळ R15 वर आणि ओमकार शिपोस्कर ते MT घेऊन आहेत। अशा प्रकारे आम्ही यामाहाची फुकट ॲडव्हर्टायझिंग करतोय। तिन्ही पण यामाहाच्या गाड्या, आपली FZ सकू, ती पण यामाहाची, MT यामाहाची आणि R15 पण यामाहाची। अशा प्रकारे आपण फुकट त्यांची ॲडव्हर्टायझिंग करतोय। बऱ्याच दिवसांनी राईड केली आहे, बऱ्याच दिवसांनी मोठी राईड। राजस्थानवरून आल्यापासून नंतर राईडच केली नव्हती। तर ही आता राजस्थान नंतर ही पहिली मोठी राईड आहे। मोठी राईड कसली, आता कोकणात जायचं म्हणजे कोकणात तर आपण सर्वच जात असतो, पण एक छोटीशी राईड म्हणूया। आता यांचा जोक असा की हे जे माझ्यासोबत आले आहेत ओमकार आणि हा मयुरेश, ते निघालेले काल 5 तारखेला, म्हणत होते की आमची सुट्टी फुकट जाईल। मी त्यांना म्हणत होतो की आपण 6 तारखेला जाऊया, 6 तारखेला सकाळ सकाळ निघूया आपण। तर बोलतात की सुट्टी फुकट जाईल, असं होईल तसं होईल। आम्ही सुट्ट्या टाकल्या आहेत। पहिलं तर रस्ता चुकले, त्याच्यानंतर मग पुढे जाऊन मयुरेशची गाडी बंद पडली चेंबूरला। तर आम्ही, मयुरेशचा भाव आणि मी, सकाळी त्यांना घ्यायला गेलो चेंबूरवरून गाडी टो करत आम्ही घरी आणली। त्याच्यानंतर मग आम्ही डेकोरेशनचं काम पूर्ण केलं, थोडा आराम केला आणि मग त्यानंतर आज सकाळी निघालो। जरा हेल्मेट काढ। काय करू? हेल्मेट काढू? हा का? काढ तर। चल बाबा, मी ते बाय। हाय ओमकार शिपोस्कर। टाळ्या।
आणि हे आहेत मयुरेश पांचाळ. हेल्मेट काढ. हवा अगोदर सांगायचं. एक काम कर ना बाबू. ही मयुरेशची बाईक आहे. इथे फोटोग्राफी करायला थोडं थांबलेलो. ही मयुरेशची बाईक आहे. ही MT ओमकारची. आणि ही आपली सकू. चलो एंट्री करते हैं अभी कशेडी भोगदे में. हा जाताना ठेवलेला वाटतं. लास्ट टाइम आम्ही इथून गेलेलो. लास्ट टाइम आम्ही इथून एंट्री केलेली. आता इथून जावं लागणार आहे. येताना कंप्लीट होता, जाताना नव्हता वाटतं. चला बघूया कसा आहे बोगदा आतून. आत याची व्हिडिओ शॉर्ट रील तर मी तुम्ही बघितली असेल. अरे यार काय माझा व्ह्यू ब्लॉक करतोय हा. एक तर तू तरी जा, नाही तर मला तरी जाऊ दे. चलो तिलान भाऊने जायला. अरे काय चिखल सगळा. शूटिंग आहे अशी वाटते किंवा हॉरर सीन. कसं वाटतंय? कसं वाटतंय? एक नंबर. फाटली की नाही? सरळ. काम बरंच बाकी आहे. चलो एक्झिट आलंय. एक्झिट. आणि तुम्ही खाली कमेंट करून सांगा कसा वाटला हा बोगदा. नक्की सांगा. बरेच जण बघतात पण व्हिडिओला लाईक नाही करत. बघा थोडंसं प्रेम दाखवा माझ्यावर सुद्धा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. नाव माहिती आहे ना आपल्या चॅनलचं, कर्ली प्रॅट स्टुडिओ. ही गाडी पुन्हा बंद पडली आहे. आता पेट्रोल लिकेज येतं इथे. रेंटवली भरपूर. जवळजवळ गाडी बंद पडून 1 तास झाला. पेट्रोल लिकेज होते त्याच्या गाडीचं. तो गेलाय मॅकॅनिकला आणायला आणि मॅकॅनिकच्या दुसऱ्याचीच बसला, रिपेअर करत बसला. असा वैताग येतोय ना आता. कधी पोचतोय घरी असं झालंय. संगमेश्वर पण पूर्ण. वाट बघतोय त्याची आता कधी येतोय त्याची.
ओमकार पण बिचारा वैतागला आहे. त्याचा तर वेगळाच सीन आहे. त्याचा वर्किंग डे आहे. वर्किंग डे आहे. तो काल निघालेला, कालची सुट्टी होती म्हणून, कालपासून सुट्टी टाकलेली म्हणून तो बोलला, त्याचा मॅनेजर बोलला की आज काम कर. त्याला फोन येतात आणि मेन सीन काय की इथे मोबाईलला नेटवर्कच नाही आहे. प्रवासासाठी आता निघालो आहे. बघू आता, जवळजवळ अडीच 3 तास झाले आम्ही तिकडेच होतो. 12:30ला थांबलेलो, आता 3 वाजले आहेत. आम्ही त्याच पेट्रोल पंपच्या इथे थांबलेलो. आता पुढे निघालो आहे. हार्डली 2 ते 5 मिनिटाचं काम होतं फक्त तो पेट्रोलचा पाईप होता तो निघालेला, तो फक्त टाईने बांधायचा होता. एवढंच काम होतं. त्याचं लॉकच निघालेलं. एवढ्याशा कामासाठी 2 तास थांबावं लागलंय. फायनली संगमेश्वर आलंय. पण ट्रॅफिक एवढं मरणाचं आहे की वैताग येतोय इथून तिथून गाडी काढायला. कधी एकदमच ऊन पडतंय तर कधी एकदमच पाऊस. हा बघा, हा रोड गेला सरळ रत्नागिरीला आणि हा रोड गेला आता देवरुख साखरपा करत. तो तिथून लांजाला पण जातो आणि आपल्या गावी पण जातो. नाही तो पुढचा समोरचा. देवरुख आता इथून 8 किलोमीटर बाकी आहे फक्त. देवरुखवरून पुढे साखरप्याला आपण खाली उतरणार आहोत आणि साखरप्यावरून राईट टर्न घेऊन सरळ शिपोशीच्या दिशेने रवाना होऊ. ओहो, कॉर्नरिंग काय आपल्याला जमत नाही. वाकवण्या बिकवण्याच्या भानगडीत पडायचं नाही. जशी गाडी जाते तसं जायचं. इकडचे टर्न मजबूत आहेत. आहा, धमाल 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 धमाल. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाड चिपळूण संगमेश्वर, पुढे लांजा राजापूर, पुढे लांजा राजापूर. आपल्या गावी जायला बाजारपेठेतून नदी क्रॉस करून जावी लागतं. नदीतूनच जावं लागतं. पाणी कमी असेल तेव्हा नदीतून जातो, पण साकव आहे पण तो पुढच्या बाजूला आहे. पाणी जर जास्त असेल नदीला तर मग त्या साकवावरून जावं लागतं. हा एक रोड जातो रत्नागिरीला आणि इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा हा सरळ आपल्या गावी जायला. अरे काय हे, हाय हाय हाय. मला वाटलं हा ब्रिज पण तोडून टाकला की काय.
आलो एकदाचा गावी. हा हा हा. हे आहे आपलं शिपोशी गाव. हे मेन सुर्वे हॉटेल फेमस आहे आणि इथून आतमध्ये जायला वाट आहे. बाबा बाबा. आणि आता आपण जातोय पुढून. म्हणजे आधी घराच्या इथे गाडी जायची नाही, पण आता रोड झालाय वाटतं. तर बघू आता किती जाते आतमध्ये गाडी. आणि तो साकव पण इथेच आहे, इथूनच आहे पुढे. जुना साकव आहे तो भारी आहे, दगडी आहे, दगडी. आणि हा नवीन साकव आहे तो गाड्यांसाठी वगैरे बनवला आहे. हा नवीन आहे आणि तिथे त्या साईडला पुढे जुना आहे, लोखंडी आणि दगडी बांधकाम असा आहे तो. व्हिडिओ आणि डेकोरेशन कसं वाटलं ते सांगा कमेंट करून खाली. खूप मेहनत केली आहे डेकोरेशन करण्यासाठी. एक रात्र आणि एक दिवस पूर्ण काढला आम्ही डेकोरेशन करायला. बाईजींचं भजन म्हणजे मी लहानपणापासून ऐकत आलो. ते ऐकण्यासाठी मी दरवर्षी एकदम आतुरतेने वाट बघत असतो की कधी गावी जातो आणि बाईदेवांचं भजन ऐकतो. पुढे दिवस आला आहे विसर्जनाचा आणि जिथे आम्ही गणपती बसवतो शेवटच्या दिवशी तिथे आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साफसफाईला लवकर जातो 11-11:30 आणि पूर्ण ती जागा जिथे आम्ही गणपती ठेवतो ती जागा आम्ही पूर्णपणे साफ करतो. जे गवत वगैरे वाढलेलं असेल ते सगळं काढून आम्ही साईडला काढून ठेवतो आणि गवत वगैरे साफ वगैरे करून झाल्यावर आम्ही जातो नदीत मस्त उड्या मारायला. खाली वाले खाली बघा, उड्या खाली खाली वाडीतल्या सगळ्या घरांमध्ये जाऊन आम्ही शेवटची एक आरती करतो आणि नंतर आम्ही गणपती खाली घेतो आणि गाराणं घालतो गणपतीला. गाराणं घालून झाल्यावर गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी बरोबर आहे. इथं बघ. हा ये चल. बरोबर आहे. इथं काय नाही, येऊ दे. जिथे आपण जागा आता साफ केली तिथे सगळे एका रांगेत गणपती लागतात आणि नाचत असतात. बघायला खूप मस्त वाटतं, छान वाटतं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर बाबा की
वेळ झाली आता बाप्पाला निरोप द्यायची. शेवटची आरती करून आता आम्ही बाप्पाला विसर्जनाला घेऊन जातो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुढे घेतले असते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. पुढे ना पुढे उभे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती काळोखातून पण दिसतं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती लवकर या. गणपती गेले गावाला आम्हाला मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे तिकडे बघ, त्या साईडला बघ जरा. तिकडे हे नाही आहे. सगळ्यांनी या बाजूला, या बाजूला, सगळ्यांनी या बाजूला, सगळ्यांनी त्या आतल्या बाजूला जरा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती हे कशाला चिखलात नाही जा. हे तुम्ही नका येऊ, चिखलात येऊ नका. झाले चिखलात येऊ नका म्हणावा. अजून बाकी आणि कमी वरीची काय इकडे तू अनिलचा ना. हो माझ्या वयाचा होता. हो पहिल्यांदाच बघितलं. नाही भेटलं आपण आलं. तुला कोण बोललं इथे यायला? साईडला जरा. हा हा या चिखल आहे. इथून इथे इथे या साईडला, या साईडला इथून आहे इथून. अरे मला वाटलं पाणी नेहमीसारखं आहे. चिखल नुसा यार. तुला बोललो ना तिकडे चल. कोण बोलत होता यायला इथे? पडलं ते त्यांनी परत मारलं. आता निघायचं आहे मुंबईला.